नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा पैसा इन्व्हेस्टमेंट करत असाल, कारण भरपूर असे वेगळे मार्ग आहेत किंवा वेज आहेत जिथे जाऊन आपण काय करू शकतो, पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही तर तुम्हाला असे वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, जसं की ईपीएफ आहे किंवा मग वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स आहेत, जिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे अशा एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीचं जे इंटरेस्ट आहे तो आपण काय करू शकतो, अर्न करू शकतो. जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये जर तुमचे पैसे सेव्ह करून ठेवलेत तर मॅक्सिमम तिथे तुम्हाला बँक 2 to 3% इंटरेस्ट आपल्याला मंथली देत असते, जर तुम्ही सेव्ह करून ठेवले, जर जास्त अमाऊंट असेल तर. परंतु तीच अमाऊंट जर तुम्ही कुठे चांगल्या ठिकाणी चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर इन्व्हेस्ट करून ठेवली तर तिथे तुम्हाला त्यापेक्षा जास्त इंटरेस्ट मिळू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत फिक्स डिपॉझिट बद्दल. आय थिंक सो की सर्वांनी फिक्स डिपॉझिटचं नाव ऐकलं असेल, कारण खूप सारे लोक आहेत की जे काय करतात, जर त्यांच्याकडे लमसम अमाऊंट असेल ते आयदर बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट करतात. परंतु तुम्हाला फिक्स डिपॉझिट बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की नेमकं फिक्स डिपॉझिट असतं तरी काय आणि फिक्स डिपॉझिट कशा पद्धतीने काम करत असतं. नावामध्ये आपल्याला समजून येतं की फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, आपल्याला एक फिक्स काय करायचंय, जो अमाऊंट आहे तो फिक्स करायचा आहे कुठेतरी, कुठल्या तरी बँकमध्ये, म्हणजेच गुंतवणूक करायची आहे. तर गुंतवणूक कशा पद्धतीने करायची आहे? मित्रांनो, फिक्स डिपॉझिट करत असताना आपल्याला टेन्युअर डिसाईड करायचं असतं की नेमका जे तुमच्याकडे लमसम अमाऊंट आहे, जो पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, तो किती पण असू शकतो, देर इज नो लिमिट. तर तुमच्याकडे जो जेवढा पैसा आहे, जर तुम्हाला तो फिक्स करायचा असेल पर्टिक्युलर बँकमध्ये किंवा पर्टिक्युलर एफडी मध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, तर किती टेन्युअरसाठी, किती वर्षासाठी तुम्ही पैसा इन्व्हेस्टमेंट करणार आहात आणि त्याचा इंटरेस्ट काय असणार आहे मंथली. तर हे अगोदरच काय केलं जातं, ज्या वेळेला अकाउंट ओपनिंग केलं जातं किंवा तुम्ही एफडी काढायला जाता त्यावेळेला हे डिसाईड केलं जातं. तर फिक्स डिपॉझिट करत असताना जो इंटरेस्ट आपल्याला मिळतो तो ऍव्हरेज 6 ते 7 किंवा 7.5% पर्यंत आपल्याला मिळू शकतो मॅक्सिमम. हे डिपेंड करतं इन्स्टिट्यूशन किंवा बँकवरती की किती इंटरेस्ट ते देणार आहे. ओके, जनरली 7.3 किंवा 7.2 चा इंटरेस्ट आपल्याला बँक किंवा जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्यामध्ये मिळत असते आणि हे क्वार्टरली कधी कधी चेंज होत राहतं. परंतु फिक्स डिपॉझिटमध्ये तुमचा इंटरेस्ट हा चेंज होणार नाही. जेव्हा तुम्ही एफडी काढली किंवा एफडी मध्ये गुंतवणूक केली त्यावेळेला एक फिक्स्ड तुमचा जो पण इंटरेस्ट आहे तो तिथे ऍप्लिकेबल केला जाईल आणि थ्रू आउट युअर टेन्युअर जो पण तुमचा इंटरेस्ट आहे तो मे बी कॅल्क्युलेट केला जाईल. इट कॅन बी व्हॅरी समटाईम, बट आय एम जस्ट टेलिंग यू की अशा पद्धतीने असतो. म्हणूनच त्याला फिक्स डिपॉझिट म्हणतात. की कशा पद्धतीने, सपोज तुम्ही 1 लाख एफडी मध्ये फिक्स डिपॉझिट करत आहात आणि 1 लाखावरती तुमचा इंटरेस्ट रेट बँकने ठरवून दिलाय की 7% आहे. तर 7%च्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करणार, त्यावरती इंटरेस्ट एव्हरी मंथ तुमचा त्यावरती राहणार. तर एव्हरी मंथ तुमचा जो 7%ने जो पण तुमचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होत आहे, तर तो तुम्ही काय करू शकता, तुमच्या मॅच्युरिटीवर, म्हणजेच काय की जेवढ्या इयरसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असणार तेवढ्या पिरियडमध्ये जेवढा इंटरेस्ट तुमचा कॅल्क्युलेट झालाय तो तुम्हाला ऍट द एंड ऑफ द मॅच्युरिटी मिळू शकतो किंवा तुम्हाला क्वार्टरली किंवा मंथली पण मिळू शकतो. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला मंथली जर त्याचा इंटरेस्ट घ्यायचा असेल तर तुम्ही मंथली सुद्धा इंटरेस्ट त्याचा विड्रॉ करू शकता. परंतु इट डिपेंड्स की कधी क्वार्टरली तुम्हाला देऊ शकते किंवा मंथली देऊ शकते. ते डिपेंड करतं की तुम्ही कशा पद्धतीने एफडी काढली आहे. तर मित्रांनो, ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती एफडी बद्दल. होप की तुमचा एक डाऊट क्लिअर झाला असेल की काय असतं नेमकी एफडी. एफडी म्हणजे काय की फिक्स डिपॉझिट, म्हणजे तुमच्याकडे जो लमसम अमाऊंट आहे तुम्ही काय करताय, बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडीचे अकाउंट ओपन करून त्यामध्ये तुम्ही फिक्स करताय आणि एका पर्टिक्युलर वर्षासाठी किंवा पर्टिक्युलर टेन्युअरसाठी तो फिक्स करताय आणि त्यामध्ये जो पण इंटरेस्ट तुम्हाला चार्ज होणार आहे, त्यामध्ये जो पण इंटरेस्ट तुम्हाला असणार आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळणार. हा कंपाऊंडिंग बेसिसवरती सुद्धा काम करू शकतो. म्हणजे काय, सपोज तुम्हाला 1 लाखावरती 7%चा इंटरेस्ट आहे, तर तो 7%च्या अकॉर्डिंग तुम्हाला मंथली इंटरेस्ट तिथे मिळणार. तर जो पण, जर तुम्ही ती अमाऊंट विड्रॉ नाही केली तर नेक्स्ट मंथ मध्ये सुद्धा तुम्हाला जेवढा पैसा तुमचा जमा झालाय त्यावरती परत 7% होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय केला जातो, कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या हिशोबाने तुमचा जो अमाऊंट आहे, तुमची मॅच्युरिटीवरती जी अमाऊंट बनणार आहे ती इंटरेस्ट जो आहे त्यावरती तो कन्सिडर करून बनणार आहे. तर मित्रांनो, होप की तुम्हाला कळालं असेल की नेमकं फिक्स डिपॉझिट असतं तरी काय. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल फिक्स डिपॉझिट बद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तुमचे जे क्वेरीज असतील ते रिझॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच ट्राय करेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.